पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओ त्र्यंबकराव, 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 अरे पोरांनो काय चाललंय भयो? चला चला सगळे आत चला, चला चला आत सगळे रे, चला। अरे काय चाललंय अर्धा अर्धा तुमच्याकडे काय? हो आधी काकाच्या तोंडाला लागलेलं शेण अगबाई काय हे? अहो त्र्यंबकराव थांबा, त्र्यंबकराव, अरे त्र्यंबकराव जरा थांबा। अरे 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 रघुनाथ, अरे तू जरा थांब इथे, तिकडे कुठे चाललाय? हे बघ जे काय घडलं ना ते अनवधानानं घडलं, म्हणजे लहान मुलं चुकीने घडलं, हे जरा समजून घ्या ना तुम्ही। माझ्या बयोचे चुकलेच। गोदाबाईंनी माझ्या लेकीची चूक पोटात घाला, मी हात जोडते। अहो पण आज आम्ही सुलोचनेच्या सदाशिवासाठी तुमच्या बयोस बघायला येणार हे ठाऊक होते ना तुम्हास? घटकाभर आधी बारको हाती निरोपही धाडला होता, तोही नारायणच्या वड्यांसकट। तरीही हा प्रकार होते। अहो क्षमा करा, ते मुलांना खेळण्याच्या नादात त्यांचे झालेच हो, पण या बयोच्या आते आणि सुभद्रा काकू यांना मोठेपणी सांगायला नको का? मुलीला वळणच नसेल तर काय उपयोग? प्रत्येक गोष्टीचा किती बाऊ करायचा म्हणते मी। अगो मुलेच ती द्वाडपणा करणारच। बरोबर आहे रे, आपणही समजून घेतलं पाहिजे। अरे आता काय समजायचं बाकी राहिलंय दादा? अरे तुमच्या घरात चुकीने का होईना पण आमच्या काकांचा, त्र्यंबकराव सानेंचा घोर अपमान झालाय। अरे बरोबर, अपमान झालाय। अहो शंकरराव, तुमच्या बयोस पाहायला आलो होतो ना आम्ही। ही लग्नाची ही बोलणी ही अशी काय शेणाने करतात? नवऱ्या मुलाकडचे आणि आमच्या होणाऱ्या सूनबाईने तिच्या आजे सासऱ्याच्या तोंडावर शेणाचा गोळा फेकला। कसा घोर 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 अपमान झालाय आमचा। अहो नारायणराव, आज का ओळखता तुम्ही आम्हास? चुकले बयोचे, पण तिने मुद्दाम केले नाही हो हे। बरोबर आहे हो, मुद्दाम पण नसेल केलं तिने। नाही मुद्दाम नाही केलं। बरोबर आहे काय म्हणतोयस दादा? चुकलंय त्यांचं। हो, आमच्या काकाचा घोर अपमान झालाय, खरंच आहे। पण हो, नादात लहान मुलांचे भान हरपते, पण मोठ्यांचे काय? मला तर वाटते या घरात धाकच नाहीये कोणाचा। नाही अगोचर नाही हो माझी लेक, अगदी जबाबदार आणि शहाणी आहे। पण म्हटले ना ते मुलांच्या खेळण्याच्या नादात। आणि तुम्ही लहानपणापासून पाहताय की तिला। अगदी खरे हो, अगदी धिटुकली आहे तुमची बयो। मुलीच्या जातीस धिटुकलेपणा नव्हे, नम्रपणात सुटतो हो जाऊबाई। अहो क्षमा करा रघुनाथराव। अहो मोठ्या मनाने ही चूक पोटी घालावं। अहो मुलं म्हटली की द्वारपणा अंगी असायचाच। बरोबर आहे रे, आता द्वारपणा लहान मुलं करणार नाही तर आपण मोठे करणार का? आपण मोठ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे। समजून घेतलं पाहिजे। अरे पण पाहुणे येणार म्हटल्यावर पोरं टोरं कशी आळीमिळी गुपचिळी करून कोपऱ्यात बसून राहतात, पण इथे मुळी जिला बघायला येणार ती मुलगीच अगोचरपणात सगळ्यात पुढे। मी काय म्हणते, आपण सगळे आत याल का? मी वाळ्याचं सरबत आणते सगळ्यांना। वाळ्याचे सरबत प्यायल्याने फिरलेली माथी काही शांत होणार नाहीये। तुमच्या मुलीने जो बिब्बा घालायचा तो घातलाच आहे। वाळ्याच्या सरबताची सारवासारव काही पुरेशी होणार नाही। गप्पा कसल्या मारत बसल्यात? चला यांच्याशी बोलत बसलो हे जर काकांना कळलं ना तर बोलणी खावी लागतील आपल्याला। चला 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 चला। अहो बोलणी खायची नसते।
राग नका हा धरू म्हणे. अहो लग्नाच्या बाबतीत कितीही रागलोक धरा, शेवटी लग्नाच्या गाठी या वरूनच बांधून येतात. खरे सांगू का, माझे मन अजूनही सांगते की परचुऱ्यांची बयोस माझी सून होणार. कप्पाळ, एवढे होऊनही अजून आशा आहेच का तुमच्या मनी? पुढे येतो आम्ही. चल. दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ते खोटं नाही. चांगली खोतांच्या घरात बोलणी केली होती मी. चांगले सदन घराणे सानेंचे सोयरीक झाली असती ना तर बयोच्या आयुष्याचे सोने झाले असते. पण नाही, शेणच खायचे ठरवल्यावर आपण तरी काय करणार. बयो तू आधी जाऊन गोठा स्वच्छ करायचा, कुणाचीही मदत घ्यायची नाही. आलं ध्यानात. आजच्या तुझ्या अगोचर वागण्याची तुला ही शिक्षा. चल लवकर. बापू बापू ते बघ सगळे किती छान शुभंकरोती म्हणतात. आते मी मदत करू का तुला? तुझी मदत काय गो? तुला गोठा स्वच्छ करायची शिक्षा दिली होती ना, जा ती कर आधी. ते मी करणारच आहे आते. आते तू रागावलीस का? बघ ना, सखू, गणपत, महादेव किती छान शुभंकरोती म्हणतायत. मीही स्नान करून आली आहे. आणि आते क्षमा मागते मी तुझी. पुन्हा नाही करणार असा द्वाडपणा. द्वाडपणा कर अथवा नको करूस, मला मेलीला काय करायचे? लग्न तर ठरायचे राहिलेस ना तुझे. अवलक्षणी कार्टी कुठली. आते आते अगं बाजूला हो बरं. अगं आई ऐक ना ग, आता मोडलं ना माझं लग्न. बरंच झालं की आता मी तुला सोडून कुठेच नाही. आणि आम्ही मुलेच तर खेळणार ना. मोठी माणसं तर रागे तरी भरतात, नाही तर तुझ्यासारखी गाल फुगून हुप्प बसतात. बोल ना ग. आणि काय ग, शेण तर पवित्र असतं ना. मग पवित्र शेण पाहुण्यांच्या चेहऱ्याला लागलं तर त्यात इतकं काय रागवायचं? आता कसं तू हसलीस ना की खूप छान दिसतेस. काही लाडीगोडी लावू नकोस बयो. तुझ्या या दंग्यामुळे यांना आणि बापूंना ऐकून घ्यावे लागले हो. शिवाय मुलीला वळण लावले नाही म्हणून मलाही. वळण लावणे म्हणजे काय करायचं असतं ग आई? रागे भरायचं असतं की
14वर रत्न दाखवायचं असतं. नाही ग, वळण म्हणजे चांगल्या वाईटातला खऱ्या खोटातला फरक प्रेमाने मुलांना समजावून सांगायचा. हे आवडलंय मला. मी माझ्या मुलांना असंच वळण लावणार. हो का? त्यासाठी आधी लग्न नको का करायला? पण तू तर नाचतीयस लग्न मोडले म्हणून. वेडाबाई. लग्नाचं जाऊ दे, पण तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस माहितीये मला. मी लाडू आणते. अगं बयो बयो थांब, नकोय मला. हे घे. नको मला. मुलीचं लग्न मोडलं आणि मी लाडू खाऊ नको. अगं घे ग. को आहे मला. अगं असं काय करतेस? अगं अगं बयो गुदगुले नको करूस. जा आता जाऊन गोठा स्वच्छ कर, नाहीतर बापू परत रागवतील. हं श्वासातून वसेती जणू मायले करांची, रागे भरताही भेग सांधते मनाची. जा. मोरी, मी आले हा तुझं घर स्वच्छ करून द्यायला. भयो ताई. बारकू काका, तुम्ही घरी नाही गेलात? नाही, म्हणलं आधी जरा तुमची विचारपूस करूया आणि मग जाऊया. नाहीतरी सान्यांचं घर तुमच्या घरापासून किती साला इथे ढेंगभर तर आहे. आव 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 तुम्ही काय करता? ह्या काम तुमचा नाही, माझा आहे यशोदा माय. तुम्ही काय करू नका. चला. अहो, माझं नाव यशोदा नाही, आवडी आहे. आणि घरात सगळेजण मला बयो म्हणतात. माहितीये की तुम्हाला? समजा ठावाय म्हणा. पण तुम्हाला बघितला का मला कृष्णाची यशोदा मायच दिसते. त्याला मी काय करू? कान्हा, ऐका माझा ऐका. कान्हा काय यशोदाचा पोरगा होता का लेकरू होता? नाही, पण तिनं किती माया केली तशी तुम्ही माया करताना मी बघितला माझ्या डोळ्यात. आमचा धोंडू जो ढोरांची साफसफाई करतो ना, त्याच्या पायात एकदा काटा मोडीला होता, तो तुम्ही काढत होता, तो मी माझ्या डोळ्यानं बघितला. काय समजला? आणि तेवढंच केला नाही, काटा काढला आणि तुमच्याकडची भाकर तुकडा पण त्याला भरी होताना मी बघितला. तेव्हा मला यशोदा माय दिसली तुमच्या. हो, पण त्याचं काय एवढं? अरे पण एवढा यशोदा माई सारखा कोण माया करतो कोणावर? मग म्हणून मी तुम्हाला यशोदाच म्हणणार. बरं बरं, तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा, पण गोठा मी स्वच्छ करणार. कारण शिक्षा मला झाली आहे ना, म्हणून गोठा मी स्वच्छ करणार. अहो पण मी केला काय आणि तुम्ही केला काय? बाहेर कोणाला समजतंय? या इकडे मीच करतो. अहो, पण माझ्या मनाला तर समजेलच ना. आणि आई नेहमी म्हणते मला, आपण सगळ्यांना फसवू शकतो, पण परमेश्वर आणि आपले मन सारे काही पाहत असते. त्यामुळे लबाडी करूच नाही. आज मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता ना, त्यांनी तोंडाला शेण फासले की काय? माझ्या यशोदा माय, मगाशी तुम्ही मस्ती काऊन केला तू? आता तुमच्या बघण्याचा कार्यक्रम झाला असता तर तुम्ही सून म्हणून आमच्या सान्यांच्या घराकडे आला नसता. परत झालं नाही झालं ते. मला मुळे आमचं हे घर सोडून जायचंच नाहीये कुठे. वा 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 वा, असं होतंय वय कधी? लग्न ही व्हायचीच मुलींची. काही नाही, असं असेल तर उमा त्याला का नाही येत कोणी बघायला? तिच्या लग्नासाठी काहीच करत नाही व तिचं लग्न होत नाही म्हणून तिला त्रास मात्र देतात. आताही तिला वरच्या खोलीत कोंडून ठेवलंय काहीतरी शिक्षा करून.
कळतच नाहीये वडील माणसांचं. मी थोडी जरी मस्ती केली तरी लगेच आम्हाला शिक्षा करतात. म्हणजे आम्ही मुलांनी खेळायचंच नाही का? काय मी नाही बाई माझ्या मुलांना अशी शिक्षा करणार. काय 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 बोलला, परत बोला. मी नाही बाई माझ्या मुलांना अशी शिक्षा करणार. होय, मग माझ्या यशोदा माय त्यासाठी तुझा आधी लगीन नको व्हाया? मला नाही करायचं लग्न बिग्न. ओ मला नाही करायचं लग्न बिग्न, मग काय करायचो? गोटा साफ करायचा. काय ग मोरे, काय झालं? पोट नाही का भरलं तुझं? अगं बाई तुझी आई कुठे गेली? सगुणा, ए सगुणा. आवड गेली असंच चराया. पण मोरीला पाजल्याशिवाय? मोरी रडते बिचारी. काय ग, काय म्हणत होतीस? काय? अगं असं कसं होईल? पाण्याजवळून आवाज येतोय. नाही नाही, थांब मी ना आजीला विचारून येते. ठीक आहे? आवा मना सांगा ना काय ता. तुम्ही माझी आजी आहात का? नाही. आणि हा गोठा तुम्ही स्वच्छ करायचा नाहीये, मी आल्यावर करणार आहे. हो ग माझ्या आजी, यशोदा मायच आहे. हो यशोदा मायच आहे. त्या मोरीशी अशी बोलत होती जणू काही तिची मैत्रीणच आहे. आता मूग गिळून बसू नकोस राधे. चांगला कान पिळ तुझ्या लेकीचा, बयोचा. 4 चौघात नाक कापले गेले आपले. आता अख्ख्या पंचक्रोशीत होईल ही गोष्ट. चांगले स्थळ आले होते सान्यांकडचे, गेले हातचे. आता काढलीये ना करडपट्टी बापूने तिची, मग पुरे आता. ज्याने त्याने चाबूक नको ओढायला. काही मुद्दाम केलेले नाहीये तिने. ते काही सांगू नका हो. ही असली पाठराखण करता ना म्हणून बिघडलीये ती. कळले? तिचेवर तोंडसूक घेण्याऐवजी हरिनाम घ्या आणि सगुणा लवकर मिळू दे म्हणून आळवणी करा देवाची. ओर लागलाय जीवाला अगदी ती नाहीशी झाल्यापासून. सगुणाबाईचे नाहीसे होणे आणि लग्नाची बोलणी फिसकटणे यात काही मेळ तर नसेल ना सासूबाई? मोरी बघ ना काय म्हणतेय. आल्या आता काय नवीन? हे मोरी वासरू आणि सगुणा गाय म्हणे हिच्याशी बोलतात. या असल्या कौतुकानेच बिघडलीये. आई मोरी बघ ना काय म्हणतेय. सगुणा गाय नदीकडे गेलीये. पाण्याकडून तिचा आवाज ऐकू येतोय मोरीला. पण ती तिकडे कशी जाईल? तुला कशाला हवीये गो तिची उचापत? उचापत? आते, अगं मोरीचे पोट भरलेले दिसत नाहीये. मोरीला दूध न पाजता चरायला ओढून नेले का? मोरी वासरू कधीची हंबरतीये. काय करायचं आता? जाब विचारतेस आम्हाला? सुभद्रे, मुलांच्या प्रश्नांची उत्तरे सरळ आणि खरी द्यावीत. वळण लावणे म्हणजे तोंड बंद करणे नव्हे. कळले? आजी, अगं एकदा सकाळी दूध काढताना आणि एकदा संध्याकाळी चरायला जाताना अशी 2दा दूध देते सगुणा मोरीला. बरोबर की नाही? म्हणून विचारलं मी. आता काय सांगू बाळा तुला. काल संध्याकाळपासूनच हरवली आपली सगुणा. काल हरी नव्हता म्हणून प्रभाकर घेऊन गेला तिला चरायला. तिथं डुलकी लागली त्याला आणि कळलंच नाही सगुणा कुठे गेली ते. खूप शोधलं त्यांनी. मग आला घरी सांगायला. ओरडा खाल्ला आणि मग हरीला घेऊन गेला तिला शोधायला. रात्री तो गेला, तो आलाच नाहीये. पण सापडेल होती. तिला काय झालं म्हणजे? मोरी घाबरतीये, रडतीये बिचारी. मी जाऊ का तिला शोधायला? या जसं काही हिच्याच खांद्यावर येऊन पडलंय सगळं. घरात पुरुष मंडळी आहेत ना आपल्या, ती बघतील काय करायचं. उगाच झाशीची राणी व्हायची काही एक गरज नाहीये.
अगं पण काकू, ती मोरी बघ ना, कधीची हंबरतीये. तू मला ऐकवत तरी कसं? आई, आई तूच सांग, उद्या मी नाही तर महादेव नाहीसे झालो तर तू नाही का कळणार?